नमस्कार. आपली ओवी क्रमांक 112 झाली होती की हा जो आत्मज्ञानी मनुष्य आहे, माणसामध्ये, पशुपक्ष्यांमध्ये, जनावरांमध्ये, चराचरामध्ये, आपल्या कर्मामध्ये ईश्वर पाहतो. एवढंच काय, संपूर्ण विश्वात त्याला स्वतः वाचून काहीही दिसत नाही, आत्मस्वरूप होऊन जातो. ओवी क्रमांक 113. हा मत्सर जेथ उपजे, ते तुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सर काई म्हणजे बोलवरी. हा मत्सर जेथ उपजे, आपण पाहिलं आहे वरच्या 21व्या श्लोकामध्ये निर्मत्सर शब्द आलेला आहे, किंवा 22व्या श्लोकात निर्मत्सर शब्द आलेला आहे. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर. विमत्सर म्हणजे विगत मत्सर यस्माचा, ज्याच्यापासून मत्सर निघून गेला आहे. त्या श्लोकाचा अनुवाद माऊली या ओवीमध्ये करताय 114 क्रमांकाच्या. हा मत्सर जेथ उपजे, ज्या गोष्टींमुळे मनात मत्सर निर्माण होतो, ते तुले नुरेची, त्याला ते दुसरं उरतच नाही काही. म्हणजे तो सगळ्या विश्वाला स्वतः समान पाहतो ना, मग त्याला मत्सर करण्यासारखं या जगात काहीच उरत नाही. नुरे म्हणजे न उरे, ते तुले म्हणजे तितकं त्याला जगात उरतच नाही ना, की कोणाचा मत्सर करू बा, कारण सगळं विश्व तो स्वतःतच पाहतोय. मी म्हणजे सगळं विश्व आहे. सर्वभूतस्थमात्मानी सर्वभूतानी चात्मनी, अशी वृत्ती व्हायला पाहिजे श्रोते हो, की सगळे प्राणी मात्र आपल्यात पाहायचं, सगळं विश्व आपल्यात पाहायचं आहे आणि सगळ्या विश्वामध्ये स्वतःला पाहायचं आहे. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. समदर्शी मनुष्य सगळ्या विश्वाला स्वतःमध्ये पाहतो, स्वतःला सगळ्या विश्वामध्ये पाहतो. मग मत्सर करण्यासारखं काय उरेल? स्वतःचा मत्सर करतो का आपण? नाहीच ना. आपण दुसऱ्याचा मत्सर करतो. पण हा योगी मनुष्य, त्याला जगच सगळं सत्वरूप झालेल्यामुळे, स्वात्मरूप झाल्यामुळे त्याला मत्सर करण्यासारखं काही उरत नाही. मग निर्मत्सर काही म्हणजे बोलवरी. मग त्याला निर्मत्सर हा शब्द का लावायचा? त्याला निर्मत्सर हा बोल म्हणजे हा असा शब्द काय म्हणजे का म्हणायचं? त्याला निर्मत्सर म्हणायचंच नाही ना, कारण सगळं विश्व तोच झाला आहे. मग त्याला निर्मत्सर शब्दसुद्धा लावणं हे अयोग्य आहे. ओवी क्रमांक 114. म्हणून सर्वापरी मुक्त, तो सकर्मची कर्मरहित, सगुण परी गुणातीत, एथ भ्रांती नाही. 12 वर्षाच्या माऊली, केवढा आत्मविश्वास. त्यांच्या काही ओव्या अशा आत्मविश्वासपूर्ण असतात. एथ भ्रांती नाही म्हणतात ते या ओवीत. इथे शंकाच नाही म्हणतात ते, इथे शंकाच नाही. कशात शंका नाही? म्हणून सर्वापरी मुक्त, सगळ्यांमध्ये तो मुक्त आहे. तो सकर्मची कर्म, तो सकर्म आहे. सकर्म शब्दाचा अर्थ कर्म करणारा, म्हणजे कर्म करणारा. सकर्म म्हणजे तो असा निष्कर्म नाही आहे, संन्यासी नाही आहे. तो प्रापंचिक आहे. तो कर्म करणारा आहे, पण कर्मरहित आहे. बोला कसं काय म्हणायचं आता? तो काम करतो पण कर्मरहित आहे. कारण जेही काम करतो तो तटस्थ वृत्तीने, स्वतःला सच्चिदानंद रूपात पाहून, मी हे कर्म करत नाही, करणारी प्रकृती आहे आणि याचं जेही फळ मिळेल ते मला त्याग करायचा आहे, त्याचा, त्या फळाचा, चांगलं असो वा वाईट असो, अशा वृत्तीने सगळी कर्म करतो. म्हणून तो कर्मरहित आहे, म्हणून त्याला नैष्कर्म्य प्राप्त झालेलं आहे. आपल्यासारखा आहे, 2 हात 2 पाय. आपल्यासारखा सकाळी उठतो, नदीवर जाऊन स्नान करतो, सूर्याला अर्घ्य देतो, कंदमुळं फळं खातो, गाईचं दूध पितो, यज्ञयाग करतो, होम हवन करतो, वेदपठण करतो, भूमीची शय्या करतो, आकाशाचं पांघरून करतो, निद्रा घेतो, सगळं करतो, पण कर्मरहित आहे. कारण हे सगळी कर्म करताना तटस्थ बुद्धीने, की मी हे करत नाही आहे आणि याच्या फळाची मला आशा नाही आहे, म्हणून एवढे सगळे कर्म करूनही तो कर्मरहितच असतो. म्हणून म्हटलं आहे, म्हणून सर्वापरी मुक्त, तो सकर्मची कर्मरहित, सगुण परी गुणातीत. सगुण आहे तो, आपल्यासारखे 3 गुण आहेत त्याच्यामध्ये. सत्व रजतम आपल्यामध्ये आहे. प्रत्येक जीवामध्ये हे 3 गुण असतात. जन्माला तो आत्मा आला, त्या शरीरात प्रवेश केला जीवात्म्याने, की 3 गुण आले. प्रकृती आली, तिचे 3 गुण आले.
सत्व रज तम प्रत्येकात आहे. प्रमाण कमी जास्त, प्रमाण कमी जास्त, प्रमाण कमी जास्त. म्हणून समाजात काही थोडेसे लोक सात्विक दिसतात, बहुअंशी लोक रजोगुणी असतात आणि बरेचसे लोक तमोगुणी असतात. कलियुगात तमोगुणाचा प्रभाव जास्त आहे. ह्या 3 गुणांचा खेळ प्रकृती शरीरामध्ये करवून घेत असते. तिचे मुलं आहेत ते 3 सत्व रज तम. ती प्रकृती शरीरामध्ये गुणांचा खेळ करवून घेत असते. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. काय अर्थ याचा? हां, रजस्तमश्च अभिभूय. अभिभूय म्हणजे पराजित करून. त्या रजोगुणाला तमोगुणाला पराजित करून कधीकधी सत्वगुण वर येतो, कधी सत्वगुणाला रजोगुणाला खाली करून तमोगुण वर येतो, कधी तमोगुणाला रजोगुणाला खाली पाडून सत्वगुण वर येतो. असा हा खेळ शरीरात चालू असतो. जास्तीत जास्त ती प्रकृती रजोगुण तमोगुण वर आणत असते. सत्वगुणाची माणसं फार कमी असतात. ही प्रकृती त्या सत्वगुणाच्या संथ पवित्र जलाशयाकडे मनुष्याला वळू देत नाही, जाऊच देत नाही, जाऊच देत नाही, जाऊच देत नाही. जास्तीत जास्त ती रजोगुणाकडे वळवते, तमोगुणाकडे वळवत असते. इथे म्हटलं आहे, हा जो योगी आहे ब्रह्मज्ञानी, सगुण परिगुणातीत, त्याच्यामध्येही 3 गुण आहे, पण तो गुणांच्या पलीकडे आहे. 3 गुणांच्या पलीकडे त्रिगुणातीत आहे. तो आहे शरीरात 3 गुण सत्व रज तम, पण त्या त्रिगुणांची तो ऐसी का तैसी करतो. त्रिगुणांना तो गुलामासारखा वागवतो. त्रिगुणांचा तो त्यांना दास करून टाकतो. आपण त्रिगुणांचे दास आहोत. आपण प्रकृतीचे गुलाम आहोत. आपण त्रिगुणांचे दास आहोत. आपल्या हातात काहीच नाही आहे. पण हा त्या प्रकृतीची आणि त्या त्रिगुणांची ऐसी का तैसी करतो. त्यांना तो मानतच नाही, जुमानतच नाही. शरीरात त्रिगुण असून हा गुणातीत होऊन जातो. गुणातीत होण्याला फार महत्त्व आहे श्रोते हो. भगवंत अर्जुनाला सांगतात, निस्त्रैगुण्यो भवार्जुन निरद्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. निस्त्रैगुण्य हो अर्जुना, 3 गुणांच्या पलीकडे चालला जा. सत्वगुणसुद्धा म्हणत नाही भगवंत की अर्जुना सत्वगुणात राहा. तो चांगला गुण आहे ना, ज्ञानाची इच्छा होणं, सत्वगुण आहे तो, त्याच्यात राहा असं म्हणत नाही त्याला. त्याच्या पण पलीकडे जा. सत्वगुणाच्या म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे जा. कारण सत्वगुणामध्ये आलं की अहंकाराची भीती असते. ज्ञान येतं ना, ज्ञान विघ्नो अहंकार. सत्वगुण म्हणून नको असतो. संतांना सत्वगुण नको, संतांना मोक्ष पण नको. संत तुकाराम महाराज, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. संतांचा संग पाहिजे, जेणेकरून या विश्वाला कल्याण मार्गावर नेता येईल. म्हणून पुन्हा जन्म घेतात. माऊलींनी पुन्हा जन्म गेला आहे. मागील या जन्मी मुक्त झालो, मागच्या जन्मी मुक्त झाले, पुन्हा जन्माला आले. मोक्ष नाही मागितला की वैकुंठात कैलासात राहतो. नाही, पृथ्वीवर जनकल्याण विश्वकल्याणाची आस आहे हो. काय विभूती असतील. त्या जन्माला येऊन केवढा त्रास, केवढ्या हालपेष्टा, केवढे मान अपमान सोसले त्यांनी, पण विश्वकल्याण केलं. ज्ञानेश्वरी दिली आपल्याला. असे हे असतात. पण असे हे आत्मज्ञानी जे लोक असतात श्रोते हो, हे त्रिगुणातीत असतात. पुढे एथ भ्रांती नाही, याच्यात शंकाच नाही की हा आत्मज्ञानी मनुष्य मुक्त असतो, कर्म करून कर्मरहित असतो. गुण त्याच्या शरीरात असून, त्रिगुण असून तो गुणातीत असतो. ओवी क्रमांक 114 आपली झालेली आहे. ओवी क्रमांक आपण श्लोक क्रमांक 23 पाहूया. गीतेचा श्लोक क्रमांक 23. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. गतसंगस्य, संग म्हणजे आसक्ती, गत म्हणजे निघून गेली. गतसंगस्य ही षष्ठी आहे. चाचीचे, आसक्ती निघून गेलेल्या माणसाचे, ज्याची आसक्ती निघून गेली आहे अशा माणसाचे. मुक्त म्हणजे मुक्त झालेल्या म्हणजे आसक्ती निघून गेलेल्या मुक्त माणसाचे आणि जो ज्ञानामध्ये परब्रह्मज्ञानामध्ये ज्याचं चित्त स्थिर झालं आहे अशा माणसाचे. या 3 षष्ठी आहेत.
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः. 3 विशेषण आहे. एक गतसंगस्य, ज्याची आसक्ती निघून गेली आहे. दुसरं, जो आसक्तीपासून मुक्त झाला आहे आणि ज्याचं परब्रह्मज्ञानामध्ये चेतस म्हणजे मन स्थिर झालं आहे. अशा माणसाचं काय होतं पुढे? यज्ञाय आचरतः कर्म. म्हणजे तो यज्ञाधिक कर्म, यज्ञकर्म म्हणजे यज्ञसुद्धा आणि त्यागाधिष्ठित कर्म. गीतेमध्ये यज्ञ शब्दाचा अर्थ त्यागाधिष्ठित कर्म, त्यागमय कर्म तो करत असताना यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. असं तो यज्ञकर्म जेव्हा करत असतो तेव्हा तो कर्मामध्ये इतका लीन होतो की ती समग्रम प्रविलीयते, कर्माचं बंधन पूर्ण त्याला नष्ट होऊन जातं. प्रविलीयते, नष्ट होऊन जातं, कर्मबंधन नष्ट होऊन जातं. अर्थ पुन्हा एकदा पहा. ज्याची आसक्ती निघून गेली आहे, जो आसक्तीपासून मुक्त झालेला आहे, ज्याचं चित्त परब्रह्मज्ञानामध्ये स्थिर झालं आहे, अशा माणसाला यज्ञासाठी म्हणजे त्यागमय कर्म करत असताना समग्रम कर्म प्रविल्यते, त्या कर्माचं समग्र बंधन नष्ट होऊन जातं ते. कारण कर्मच कसं आहे? त्यागमय कर्म आहे. आपली कर्म स्वार्थाधिष्ठित असतात, यांचं त्यागमय कर्म असतं. त्यागमय म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी कर्म करत असल्यामुळे ती सगळी कर्माचं बंधन नष्ट होतं, प्रविलीयते. माणसाची विशेषणं काय सांगितली? योग्याची गतसंगस्य, ज्याची आसक्ती निघून गेली आहे, जो आसक्तीपासून मुक्त झालेला आहे, परब्रह्मज्ञानामध्ये ज्याचं चित्त स्थिर झालं आहे, असा मनुष्य यज्ञीय कर्म, त्यागमय कर्म करत असताना त्या कर्माचं संपूर्ण बंधन नष्ट होऊन जातं. सुंदर आहे. आता हा 4था अध्याय फार महत्त्वाचा आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने इथपासूनचे पुढचे श्लोक महत्त्वाचे आहेत. श्लोक क्रमांक 24. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. ब्रह्म शब्द म्हणताना ह आधी म्हणायचा आहे, मग म म्हणायचा आहे. आधी म म्हणायचा नाही. लिहिताना आधी ह लिहितो, मग म लिहितो. म्हणून ब्रह्म शब्द म्हणताना आधी हचं म्हणायचं आहे. ब्राह्मण शब्द म्हणताना आधी ह म्हणायचं आहे. म्हैस शब्द म्हणताना आधी म म्हणतो आपण, तिथे ह आधी नाही म्हणत, कारण म आधी आहे अर्धा, मग ह आहे. म्हणून म्हशीसला म इथे म्हणायचा नाही. ब्रह्मार्पण, आता तो मनुष्य कसा ब्रह्ममय झाला असतो ते बघा. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्, तो जर यज्ञामध्ये काही अर्पण करतो, यज्ञ करतो, तो सप्तज्वाला प्रज्वलित करतो आणि त्या ज्वालेमध्ये जे जे अर्पण करायचं हवीर द्रव्य असतं, साळीच्या लाह्या असतात, तांदूळ असतं, तूप असतो, तर जे जे अर्पण करायचं आहे ते ब्रह्म होऊन जातं त्याला. तांदूळ, साळीच्या लाह्या, तूप ह्याच्यामध्ये तो ब्रह्म पाहतो. ब्रह्मार्पण म्हणजे ब्रह्माला अर्पण केलेलं असतं, ब्रह्मालाच अर्पण करतो आणि जे अर्पण करतो ते ब्रह्म. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्, पहिल्या ब्रह्मार्पणमचा अर्थ आहे तो ब्रह्माला अर्पण करतो. अग्निदेवांना अर्पण करतो, अग्निदेवामध्ये ब्रह्मच पाहतो. म्हणून एक तर तो अर्पण ज्याला करतो ते ब्रह्म आहे. ब्रह्महविर्, जे अर्पण करतो ते पण ब्रह्म आहे. साळीच्या लाह्या, तांदूळ, तूप ते पण ब्रह्मच पाहतो. ब्रह्माग्नौ, त्या अग्नीमध्ये पण ब्रह्मच पाहतो. ज्या अग्नीमध्ये तो हवी टाकतो त्या अग्नीमध्येही ब्रह्मच पाहतो. ब्रह्मणाहुतं म्हणजे सगळीकडे तो ब्रह्म पाहत असतोय. ज्याला अर्पण करतो तो ब्रह्म, जे अर्पण करतो ते ब्रह्म, अग्नी पण ब्रह्मस्वरूपच पाहतो आणि स्वतःला पुढे म्हटलं आहे ब्रह्मणाहुत ब्रह्मैव ते. आता ब्रह्मणाहुतमचा अर्थ काय? ब्रह्मणा ही तृतीय आहे. तृतीयेचा अर्थ च्याद्वारे, त्याच्याद्वारे ते अर्पण केलं जातं आहे, म्हणून तो स्वतःला सुद्धा ब्रह्मच मानतो. ब्रह्मणा स्वतःकडून दिलं जातं आहे म्हणजे स्वतःलाही तो काय मानतो? ब्रह्म. म्हणजे सगळं ब्रह्म आहे. ज्याला अर्पण करतो आहे ते ब्रह्म, जे हवी अर्पण करतो आहे तांदूळ आहे ते पण ब्रह्म, तो अग्नी जो आहे तिथे तो पण ब्रह्म, आणि जो कर्ता स्वतः यजमान आहे, स्वतःला तो यजमान करता यज्ञ करतोय तो पण काय आहे? ब्रह्मच आहे. ब्रह्मणा ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. ब्रह्मकर्म समाधिना, अशा ब्रह्मकर्मामध्ये समाधी लावलेला तो त्याच्याकडून तृतीया
ब्रह्मकर्माशी समाधी लावून एकरूप झालेल्या त्याला ब्रह्मैव तेन गंतव्यम, त्याला ब्रह्माकडेच जावं लागतं, तो ब्रह्माकडेच त्याची गती असते. असा जो यज्ञीय कर्मामध्ये सगळीकडे ब्रह्म पाहतो, अशा ब्रह्माशी समाधी लावून एकरूप झालेल्या माणसाला ब्रह्मैव, ब्रह्म प्लस एव, एव म्हणजेच ब्रह्माकडेच त्याची गती असते. गंतव्यम, त्याला जावे लागते, त्यांनी जाणे योग्य आहे. अर्थ पुन्हा एकदा पहा. ब्रह्मार्पणम म्हणजे परब्रह्माला अर्पण करतो. ब्रह्महवीही, जे द्रव्य अर्पण करतो म्हणजे जे हवी अर्पण करतो, तांदूळ आहे ते पण ब्रह्म आहे. ब्रह्माग्नौ, अग्नौ सप्तमी आहे, अग्नीमध्येही ब्रह्मच पाहतो. ब्रह्मणा हुतम, स्वतःला ब्रह्म मानतो, म्हणजे स्वतःकडून हवी दिला जातो आहे म्हणून स्वतःला ब्रह्म मानतो. आणि ब्रह्मकर्म समाधीना, अशा ब्रह्मकर्मामध्ये समाधिस्थ एकरूप झालेला ब्रह्मैव तेन गंतव्यम, त्याला ब्रह्माकडेच त्याची गती असावी लागते. ब्रह्माकडेच जाणे त्याने योग्य आहे, त्याला दुसरी गती नाही, तो परब्रह्मरूप होत असतो. इथे थांबूया आज. इत्यलम.